विधानसभा 2024 चे फॉर्म भरून सर्वत्र संपलेले आहेत. कोल्हापूरमध्ये बऱ्याच लढती ह्या निश्चित झालेत. काही ठिकाणी बंडखोरी होईल तर काही ठिकाणी माघार घेतली जाईल. अशाच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मध्येच दिवाळीचा कालखंड होईल आणि दिवाळी संपल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होईल. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नेमक्या लढती कशा स्वरूपाच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जे चॅनेलवर नवीन आहेत त्याने चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्नील पाटील. लाईव्ह जनमतमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूरमध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये एक विधानसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं लढत होते याचा आढावा जर घेतला तर पहिला विधानसभा मतदारसंघ ठरतो तो म्हणजे सर्वात दक्षिणेकडला मतदारसंघ चंदगड विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात प्रमुख लढत ही नंदाताई बाबुळकर यांनी तुतारी या चिन्हावर लढवणार आहेतच. पण यामध्ये अपक्षही बरेच राहू शकतात. यामध्ये शिवाजी पाटील, अप्पी पाटील या सर्वांनीच फॉर्म भरलाय. तर यामध्ये नेमकं सध्या पारडं जड कोणाचं हे सांगू शकत नाही. पण यामध्ये ही लढत ही बंडखोरीवरच डिपेंड राहील हे मात्र नक्की. त्यालाच लागून असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ. जवळपास 5 टर्म आमदार राहिलेले हसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटामध्ये समावेश केला आणि भारतीय जनता पार्टीचे समरजित राजे सिंह यांनी तुतारी हातात घेतली आणि या ठिकाणची लढत ही थेट शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आणि यामधल्या गटातटामध्ये विभागली गेली. या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण अजित पवार त्यांच्या शिलेदाराला निवडून आणतील की शरद पवार डाव टाकतील हे पाहावं लागेलच. याला लागून असणारा मतदारसंघ म्हणजे राधानगरी. राधानगरीमध्ये आबिटकर यांनी धनुष्यबाण चिन्हावर आपला फॉर्म भरलाच आणि त्यांच्या विरोधात केपी पाटील की एवाय पाटील ही चर्चा सुरू होती आणि अखेर केपी पाटील यांनी मशाल हातात घेतली. केपी पाटील या मशालीला कितपत इंधन पुरवतात यावरच त्यांचा विजय ठरला जाईल असं म्हटलं जातं. तसंच एवाय पाटलांची भूमिका या ठिकाणी खूप महत्वाची राहील. जर एवाय पाटलांनी 30 ते 35 हजार मतं घेतली तर त्याचा थेट फटका हा केपी पाटलांना बसेल आणि जर एवाय पाटलांनी माघार घेतली तर ही लढत खूपच चुरशीची होऊ शकते. यासोबतच कोल्हापूर शहराचा विचार केला तर कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवारीवरून बराच ड्रामा झाला. महायुतीतून राजेश क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात उतरले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेलं त्यांना फळ मिळालं आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच त्यांनी रणशिंग फुंकला आहेच. त्यांच्या विरोधात सदेश पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. बराच ड्रामा झाला आणि मधुरिमा राजे यांना अखेर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. ही लढत थेट होताना दिसून येते. इथं अपक्ष किंवा छोटे मोठे पक्ष यांची भूमिका काही महत्वाची ठरत नाही. तर थेट लढत सदेश पाटील विरुद्ध राजेश क्षीरसागर किंवा महायुती अशीच होऊ शकते. कोल्हापूर दक्षिण या विधानसभेचा जर विचार केला तर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये विखुरलेले आहेत. यामध्ये पारंपरिक लढत ही महाडिक विरुद्ध पाटील अशीच आजपर्यंत झालेली आहे आणि यामध्ये यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली दिसून येते. 2014ला आणि 2019ला या ठिकाणी नवख्या चेहऱ्याला संधी दिली होती. पण 24ला आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यातच ही रंगत असणार आहे. दोघांनीही विरोधी पार्टीतले इतर छोटे मोठे नेते हे आपल्या गळाला लावून आपली पक्ष बांधणी मजबूत करायला सुरुवात केली. आगामी 20 दिवसामध्ये या ठिकाणी कोणत्या पद्धतीने फासे टाकले जातात आणि दक्षिणचा आमदार कोण होईल हे पाहावं लागेल. यासोबत कोल्हापूर शहराला लागून असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघ. PN पाटील यांचे अकाली निधन झालं आणि त्यानंतर राहुल पाटील हे निवडणूक रिंगणात आले. चंद्रदीप नरके यांनी ही तयारी बऱ्याच जोमाने सुरू केली. त्यांनी आमदार नसतानाही विकास कामे करून दाखवली. तर राहुल पाटील यांच्याकडे सहानुभूतीची लाट आहे आणि यामध्ये अजून एक महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे संताजी बाबा घोरपडे. जर घोरपडे यांनी यामधून माघार घेतली तर ही थेट लढत होऊ शकते आणि जर माघार घेतली नाही तर काही अंशी चंद्रदीप नरके यांना त्याचा फटका पडू शकतो. संताजी बाबा घोरपडे यांच्यासोबत PN पाटील यांचे जुने सहकारी दिसून येतात. म्हणजे राहुल पाटील यांनाही याचा तोटा सहन करावा लागू शकतो. करवीरच्याच बाजूला असणारा मतदारसंघ म्हणजे पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघ. यामध्ये विनय कोरे विरुद्ध माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरोडकर यांच्यात थेट लढत होईल.
परंपरागत ही लढत लोकसभेला चुरशीची झालीच होती आणि विधानसभेला ही पुन्हा चुरशीची होईल. विनय कोरे यांचं सध्या पारडं जड जरी असलं तरीही सत्यजित आबा सरोडकर ह्या 15 दिवसात अजून कशा पद्धतीने फासे टाकतात यावर ही निवडणूक अवलंबून आहेच. यालाच लागून असणारा मतदारसंघ आणि कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव राखीव मतदारसंघ म्हणजे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ. यामध्ये महायुतीकडून जनसुराज्य पार्टीचे उमेदवार अशोकराव माने बापू यांनी निवडणूक तयारी केलेली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षाकडून या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची एक फेरी पूर्ण देखील केलेली आहे. पण या अगोदर त्यांचा संपर्क हा किती होता यावर त्यांचं जिंकण्याचं चिन्ह अवलंबून राहतं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राजू आवळे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. तर अशातच एक ट्विस्ट आला, तो म्हणजे स्वाभिमानी पक्षाकडून सुजित मिंचेकर हे निवडणूक रिंगणात या मतदारसंघात आहेत. सुजित मिंचेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. ऐन वेळेला त्यांनी स्वाभिमानीमध्ये उडी घेतली आणि ही लढत तिरंगी होणार यात शंका नाहीच. निवडणुकीपूर्वी जनमानसात मिसळणारा चेहरा हा फारच कमी होता आणि त्यावरच यातली जिंकण्याची चिन्ह ठरू शकतात. यालाच लागून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ. इचलकरंजीचा जर विचार केला तर सुरेश हाळवणकर यांना थांबवून भाजपने राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आणि आपली विजयाची खात्री त्यांनी पक्की केली असं म्हटलं जातं. पण या ठिकाणी काँग्रेसचा परंपरागत वोट शेअर, शरद पवार यांना मानणारा थोडाफार गट या सर्वांमुळे मदन कारंडे हे कशा पद्धतीनं निवडणूक लढतात हेच पाहावं लागेल. पण या विधानसभा मतदारसंघात एक बाब खूप महत्वाची आहे की जवळपास 40 वर्षानंतर या मतदारसंघामध्ये हात हे चिन्ह नसणार आहे. याचा परिणाम काय होतो हे पाहावं लागेलच. एकंदरीत आव्हाडांची ताकद इथं जरी जास्त असली तरी देखील 20 दिवसात ते गाफील राहणार नाहीतच. राहतो मतदारसंघ तो म्हणजे शिरोळ. शिरोळचा विचार केला तर महायुतीकडून अपक्ष म्हणून राजेंद्र यड्रावकर यांनी फॉर्म भरला आहेच. विकास कामं, माजी मंत्री आणि त्यांचा संपर्क चांगला असल्याने ते निवडून येतील अशी चर्चा होती. पण त्यांच्या विरोधात गणपत आबा पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा, कारखान्यासंदर्भात केलेलं काम आणि जनमानसातली ओळख यामुळे ही फाईट टफ झाली. पण यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आला, ते म्हणजे उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आणि ते स्वाभिमानीतून या निवडणूक रिंगणात असतील. पक्ष, गट, तट या सर्वांमुळे शिरोळमध्ये कोण उमेदवार निवडून येईल हे पाहावं लागेलच. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आणि त्यांचे घटक पक्ष यांच्या लढती निश्चित झालेल्याच आहेत. या लढती हाय व्होल्टेज होतीलच. यातल्या काही लढती ह्या खूपच चुरशीच्या होतील. अशा कोणत्या लढती असतील ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी ह्या जास्त जागा जिंकतील की महायुती जास्त जागा जिंकतील हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.